अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका अनाथ विद्यार्थिनीबाबत समाज कल्याणच्या निवासी शाळेच्या प्रशासनाकडून झालेल्या गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे। कुमारी समीक्षा रवींद्र इंगडे राहणार विश्रोळी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी असून ती अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलीच्या शासकीय निवासी शाळा पांढरी खानमपूर येथे शिक्षण घेत आहे। पोटदुखीच्या त्रासामुळे संबंधित विद्यार्थिनीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाही शाळेच्या मुख्याध्यापिका किंवा अधीक्षिकेने एकदाही रुग्णालयात भेट दिली नसल्याचं समोर आलंय। चौकीदाराने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर शाळा प्रशासनाने पुढील जबाबदारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान विद्यार्थिनीची प्रकृती अधिकच खालावली असून तिला रक्ताच्या उलट्याही झाल्यात, त्यामुळे ती मानसिकदृष्ट्याही घाबरलेली आहे। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा भोई संघटनेचे अध्यक्ष अशोक मोरे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली। त्यांनी मुलीची विचारपूस केली असता ती पूर्णपणे अनाथ असल्याचंही उघड झालंय। या संदर्भात मुख्याध्यापिका कल्पना हजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल करणे इतकेच आमचे काम आहे, त्यानंतर आमची जबाबदारी नाही असे बेजबाबदार वक्तव्य केले। या विधानामुळे शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। या घटनेमुळे शासनाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनाथ व गरजू विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झालाय। संबंधित अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकली जात असल्याने पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वसतिगृहातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कसूर आढळल्यास कडक कारवाई करू अशी मागणी आता सामाजिक संघटनेची आहे। मी दवाखान्याच्या आतमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशोक मोरे म्हणून एक शहानिशा करताना एक समाज कल्याणची विद्यार्थी या दवाखान्यांनी 2 ते 3 दिवसापासून भरती असताना तिच्याजवळ कोणताही शिक्षक समाज कल्याणचा आढळला नाही आणि त्यांचे एक नातेवाईक शांताबाई शिरसाट यांनी 2 दिवसापासून वेळातला वेळ देऊन त्या मुलीला एक आधार म्हणून मदत केली। मला माहित नाही होत नव्हतं इथं साधं या दवाखान्यात आणलं म्हणून यायनं केला फोन। समीक्षा इंगडेनं माझी भाषी फोन केला, मापूत नेले नाही अनिल शिरसाटले, तो अनिल शिरसाट इथं अगोदर आला पाहिले, मग मला फोन केला, मला फोन काकी म्हणे समीक्षाले इथं भरती केलं, तू डब्बा गिब्बा कर म्हणे आणि ये। मग मला आले घ्यायले युवराज शिरसाट तसं आले, मला कोणीच नाही दिसलं। बरं इथल्यानं 5-10 झालं नाही, आई वडील नाही। त्या हॉस्टेलमध्ये किती मुली राहतात? त्या ह्या दोघी बहीण राहतात, दोघी बहिणी समीक्षा आणि विशाखा। आता मग इथं आतापर्यंत कोणतं तिथं त्या शाळेचा कोणताच मुख्याध्यापक शिक्षक कोणी अजूनही नाही, हा अजूनही नाही। त्या बोरीला रक्ताच्या उलट्या झाल्या। आज मी आता हो तुम्ही टाइम काढून मी तिच्याला करून राहिली।